धुळ्यात एमआयएम पक्षाचे ओवेसींची प्रचार सभा, महायुती आणि काँग्रेसवर जोरदार टीका। धुळ्यात प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचाराचा धूमधडाका, मतदारांचा वाढता प्रतिसाद। निवडणुकीत नगरराज कायद्याच्या मुद्द्यावर नगरराज बिल समर्थन मंच करेल जनजागृती। आणि कांदा उत्पादकांची क्रूर थट्टा, शेतकऱ्यांच्या हाती 3 ते 5 रुपये, ग्राहकांना 30 रुपये किलोने विक्री। ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी धुळ्यातील प्रचार सभेतून महायुतीतील 3ही घटक पक्षांवर आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली। काँग्रेसने भाजपासोबत गुप्त समझोता केल्याचा आरोप करीत म्हटलं की ओवेसींनी म्हटले की काँग्रेसने डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारदरम्यान लागू केलेल्या यूपीए कायद्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारला विरोधकांवर कारवाई करण्यास मदत केली आहे। या कायद्याचा फटका दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाजावर बसत असल्याची टीका ओवेसींनी केली। काँग्रेसचे कोणत्याही नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर तुरुंगवास भोगले नाहीत, हे नमूद करीत काँग्रेसने चुकीचे कायदे बनविण्यात मोदींना साथ दिल्याचा आरोप ओवेसी यांनी या सभेत केला। याचवेळी राष्ट्रवादीचे अजित पवार आणि महायुतीच्या इतर घटक पक्षांवर ओवेसी यांनी तोंडसुख घेतलं। माजी आमदार फारुख शाह यांनी एमआयएम सोडल्याबाबत ओवेसी म्हणाले की अजित पवार हे आपल्या काकांचेच झाले नाहीत तर आमचे कसे होतील, अशी टीका करत त्यांनी राष्ट्रवादीवर पलटवार केला। शिंदे सेना, भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावर एकत्र बसून सत्ता उपभोगण्याचा आणि निवडणुकांमध्ये विरोधकांचा आव आणण्याचा आरोप त्यांनी केला। कॅबिनेटमध्ये वडापाव खातात आणि धुळ्यात आल्यावर एकमेकांना ओळखत नसल्याचं नाटक करतात, असं म्हणत ओवेसी यांनी महायुतीवर तुफान हल्ला चढवला। मोदींवर टीका करीत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की मोदी पाकिस्तान, मुघल आणि बांगलादेशवर बोलतात, पण डोनाल्ड ट्रम्प आणि चीनवर का बोलत नाहीत, असं विचारत ओवेसी यांनी भाजपचा राष्ट्रवाद खोटा आणि दिखाऊ असल्याचं रोखठोकपणे सांगितलं। सभेला मोठी गर्दी झाली होती। या सभेला मंचावर एमआयएमचे नेते इर्शाद जहागीरदार, इस्माईल पठाण आणि प्रभागांमधील उमेदवार उपस्थित होते। तारीख को बटन पर बटन दबेगा, हाथ उठाकर जवाब दीजिए। बटन पर बटन दबेगा, क्या पैगाम देंगे आप बीजेपी को, अजित पवार को, कांग्रेस को? बटन पर बटन दबाकर मजलिस को कामयाब करिए। और मैं देख रहा हूं वो सरों के समंदर को जो दूर तक खड़े रहे, मैं उनसे कहूंगा कि जो दूर खड़े रहे वो अपनी सेल फोन की लाइट को खोले और यहाँ के लोग भी अपनी सेल फोन की लाइट खोलकर दुनिया को बता दे, महाराष्ट्र को बता दे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे अ गटातून आनंद साहेबराव लोंढे, ब गटातून सविता संजय वाल्हे तर क गटातून सुरेखा कुणाल गवळी या उमेदवारी करीत आहेत। निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी आपल्या प्रभागात सर्वात अगोदर प्रचाराला सुरुवात करून संपूर्ण प्रभाग पिंजून काढलाय। यातून मतदारांशी त्यांनी थेट संपर्क साधून आपली उमेदवारी आणि पक्षीय भूमिका पटवून दिली आहे। दररोज नित्यनेमाने सकाळ, दुपार आणि सायंकाळ तसेच रात्री प्रचार फेऱ्या काढून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर शिवसेनेचा मुख्य भर आहे। त्याचप्रमाणे कॉर्नर सभा देखील घेतल्या जात आहेत। शिवसेनेच्या या उमेदवारांना मतदारांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे। मतदार या उमेदवारांचं स्वागत करीत आहेत। प्रभागातील महिला भगिनी या उमेदवारांचं औक्षण करून त्यांना विजयाचे आशीर्वाद देत आहेत। याचबरोबर प्रभागातील देवी देवतांची मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळी जाऊन दर्शन घेत उमेदवार विजयाचे साकडे घालत आहेत। प्रचार पत्रकांमधून प्रभाग विकासाची भूमिका मांडली जात आहे। काही मतदार तर शिवसेना उमेदवार आनंद साहेबराव लोंढे, सविता संजय वाल्हे आणि सुरेखा कुणाल गवळी यांना पुष्पहार घालून विजयासाठी शुभेच्छा देत आहेत। त्यामुळे प्रभाग 10 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतलेली दिसत आहे। एकंदरीतच आत्ताच्या प्रचारापर्यंत शिवसेनेचं पारडं जड दिसत आहे। यामुळे उमेदवारांसह
समर्थकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारून विजयाचा आत्मविश्वास वाढला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता नगरराज कायद्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. शहरातील निर्णय प्रक्रियेत सामान्यांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने पारित केलेल्या नगरराज कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी नगरराज बिल समर्थन मंच व नगर स्वराज फोरमने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संदर्भात धुळे शहरातील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत अविनाश पाटील, प्राध्यापक गोपाळ निंबाळकर, रामदास कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी या विषयावर जनमत जागृत करण्याचा निर्धार मंचने व्यक्त केला आहे. या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यासाठी निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडून कायद्याच्या अंमलबजावणीबाबत हमीपत्र भरून घेण्याचं आवाहन मंचाने केलं आहे. वॉर्ड सभा आणि प्रभाग समित्यांच्या माध्यमातून विकास कामांचे अधिकार थेट जनतेला मिळावेत हा या कायद्याचा मुख्य उद्देश असल्याचं अविनाश पाटील यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला राज्याच्या नगरविकास विभागाचे माजी सहसचिव भाई नगराळे, निवृत्त न्यायाधीश ॲडव्होकेट देसले यांच्यासारख्या तज्ज्ञांची उपस्थिती होती. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी हा कायदा अनिवार्य असून राजकीय पक्षांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि 15 जानेवारीला त्याचं सार्वत्रिक मतदान आहे आणि त्यामध्ये केंद्र सरकारमध्ये पारित झालेल्या नगरराज कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचा आग्रह धरण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात नगर स्वराज फोरमच्या माध्यमातून नगरराज बिल समर्थनच्या वतीने यासाठीचा आग्रही भूमिका घेतो आहे की लोकसहभाग आणि विकेंद्रित कार्यपद्धतीसाठी प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यामध्ये शहरी विकासाच्या अनुषंगाने नगरराज कायद्याची अंमलबजावणी करावी आणि त्या कायद्याअंतर्गत जी वॉर्ड सभा, एरिया सभा, प्रभाग समित्या आणि मग महानगरपालिका, महासभा यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग त्याच्यातनं मिळावा आणि याबद्दल महानगरपालिकेच्या निवडणुकीत सहभागी असणाऱ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि उमेदवार निवडणूक लढवणारे यांच्याकडनं या कायद्याच्या पाठिंब्याची आणि या कायद्याला अंमलबजावणी त्यांनी निवडून आल्यानंतर करावी याच्यासाठी हमीपत्र भरून घ्यावं असं आवाहन आम्ही करतो आहे. त्यासाठी आज आम्ही धुळ्यामध्ये पत्रकार संघाच्या पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे माजी नगरसचिव, नगरविकास विभागाचे सहसचिव राहिलेले भाई नगराळे साहेब आणि धुळे जिल्ह्याचे न्यायाधीश आणि ग्राहक मंचाचे न्यायाधीश राहिलेले ॲडव्होकेट JT देसले आणि बाकीचे नगरराज बिल समर्थन मंचाच्या सहकाऱ्यांच्या उपस्थित पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि वेदनादायक बनली आहे. धुळे जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 1 ते 2 हजार रुपये भाव मिळत असल्याचं चित्र रंगविलं जात असलं तरी वास्तव मात्र भयावह आहे. धुळे तालुक्यातील काटसर येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून प्रत्यक्षात केवळ 300 ते 500 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 3 ते 5 रुपये प्रति किलो या कवडीमोल दराने कांदा खरेदी केला जात आहे. कागदोपत्री दिसणारा भाव आणि शेतकऱ्यांच्या पदरात पडणारी रक्कम यातील या तफावतीमुळे बळीराजा हवालदिल झाला असून ही परिस्थिती राज्याच्यासाठी अत्यंत लाजिरवाणी मानली जात आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या या असहाय्यतेचा फायदा घेत व्यापारी मात्र मोठ्या प्रमाणात नफा कमावताना दिसत आहेत. शेतकऱ्यांकडून अवघ्या 3 ते 5 रुपयांनी खरेदी केलेला कांदा ग्राहकांच्या माथी मात्र 20 ते 25 रुपये किलो दराने मारला जातोय. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील या दरीमुळे केवळ दलालांचे खिसे भरले जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं धुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. या नफेखोरीला चाप बसणार तरी कधी असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. मी अनिल नाना कोळेकर, तालुका जिल्हा धुळे. माझी शेतात इथं काश्मीर, तालुका जिल्हा धुळे. 1 बिघा शेती कांदा लागवड केली होती. कांद्याला भाव बी नाही, कांदा बी कमी आला आहे.
खर्च गण लागला हो, 50,000 रुपये खर्च लागून गेला आहे. काय भाव आहे कांद्याला? कांद्याला काय भाव आता 200, 400, 500 रुपये क्विंटल. काय 4-5 क्विंटल कितला गेलो. अपेक्षा आता काय ते सरकारने भाव द्यावा कांद्याला. अक्षय जगन शेळके कार्यकर्ता आहेत. आमचे इथं कांदा लागवड झालेली होती. कांद्याला भाव भेटला नाही. कांदा कमी याच्यात परिणाम जास्ती भाव वगैरे काही भेटायला पाहिजे ना आम्हाला. तर आमचा कांदा जो आहे मार्केटला गेल्यानंतर आम्हाला भाव भेटत नाही. आम्ही नाराज होऊन येतो. आमच्या कांद्याला भाव मिळावा अशी सरकाराकडं तो त्याला आम्हाला भाव मिळावा. खर्च आम्हाला 50-55 रुपये लागलेले आहे. आम्हाला खर्चसुद्धा या कांद्यामध्ये निघत नाही. सरकारने फक्त आमच्याकडे एवढंच लक्ष द्यावा की आमच्या कांद्याला थोडा भाव भेटावा. आमचा जो खर्च आहे तो निघावा. आमचे हमी हो. भाव तरी द्यायला पाहिजे. हमी भाव तरी द्यायला पाहिजे आणि आमची मजुरी तरी निघायला पाहिजे. आम्ही घरातनं पैसे टाकून सण हे पीक काढायचं आणि मग वापस मार्केटला घेऊन जायचं. यायचा खर्च जो लागतो तो आमच्या घरातनंच जातो आहे. प्लस मजूर जे येतात, मजूर पैसे लगेच मागतात. मजुरी पण आम्हाला लगेच द्यावा लागते. एवढीच अपेक्षा आहे सरकाराकडं आमची की आम्हाला आमचा भाव भेटायला पाहिजे ना आमच्या मालाला. आम्ही 3-4 वर्षापासून 5 वर्षापासून कांदा लावतोय पण आम्हाला भाव असाच मिळतोय. आमची अपेक्षा हेच आहे की आम्हाला भाव मिळावा. हो, आम्हाला भाव पाहिजे. आमच्या कांद्याला भाव पाहिजे ना आम्हाला. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.